राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। आजच्या सुनावणीत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं भवितव्य ठरणार। राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय तर्कवितर्क। ठाकरे बंधू मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा। काय ते रस्ते, काय त्यांची अवस्था, मलाच पालकमंत्री असल्याची लाज वाटते। फुरसुंगी नगर परिषदेसाठी घेतलेल्या प्रचार सभेत अजित पवारांचं वक्तव्य। मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। तर पुढेही युती टिकवायची की नाही हेही त्यांनाच विचारा। श्रीकांत शिंदेंचा पलटवार। भाजप आमदार आशिष देशमुखांची काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी। फडणवीस गृहमंत्री आहेत, जास्त वळवळ करा तर कापून टाकू। नागपुरातील प्रचार सभेत आशिष देशमुखांचं वादग्रस्त विधान। अंजली दमानिया 21 किलो कागदपत्र घेऊन दिल्लीत। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी 24 तासांचा दिला होता अल्टिमेटम। सुनील तटकरेंनी आमच्या युतीत धृतराष्ट्राप्रमाणे मिठाचा खडा टाकला। आमदार महेंद्र दळवींची तटकरेंवर टीका। तर पार्थ पवारांच्या घोटाळ्यामागे सुनील तटकरे हेच सूत्रधार, दळवींचा आरोप। आज त्रिभाषा समिती साधणार। मुंबईकरांशी संवाद। पहिलीपासून 3 भाषा शिकवल्या जाव्या अथवा नाही यावर त्रिभाषा समिती नागरिकांची मतं जाणून घेणार। मुंबईतील हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर। बीएमसी शहरात 3 दिवस डीप क्लिनिंग ड्राईव्ह राबवणार। मुंबईतील प्रमुख 750 किलोमीटर रस्त्यांवरील धूळ आणि कचरा हटवणार। तर काही बांधकामांवर बंदी। धाराशिव नगरपालिका निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू झालाय। जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेना उमेदवारासाठी आज प्रचार सभा घेणार आहेत। उमरगा इथे काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाली असून या युतीवर टीका देखील होतीये। साताऱ्यातील रहिमतपूर या ठिकाणी नगरपालिका निवडणुकीकरिता भाजपची सभा झाली। यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर टीका केली आहे। वेळ आता कमळाची आहे, घड्याळाची वेळ चांगली नाही असा टोला त्यांनी लगावलाय। जळगावच्या नशिराबादमध्ये मंत्री गिरीश महाजनांनी शक्ती प्रदर्शन केलं। भाजप सेना युतीच्या उमेदवारांसाठी महाजनांनी रोड शो काढलाय। ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं या रोड शो मध्ये सहभाग घेतला। लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित सभेत काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला। सैयारा तू तो बदला नहीं, मौसम जरा सा रूठा हुआ है हे गीत गात मतदारांना मौसम बदलण्याचे अर्थात मतरूपी आशीर्वाद काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या पारड्यात टाकण्याचं आवाहन त्यांनी केलं। केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधामुळे मुक्ताईनगरमध्ये युती होऊ शकली नाही असा आरोप मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला। यावेळी त्यांनी शेरो शायरी करत केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संगमनेर नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबेंवर जोरदार टीका केली आहे। मामा भाच्यामध्ये भांडण आहे, ते त्यांचे घर सांभाळू शकत नाहीत असा निशाणा उपमुख्यमंत्री शिंदेंनी साधलाय। अलिबाग नगरपालिकेमध्ये गेली 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी भाजप आणि शिंदे सेना एकत्र आल्यात। युतीचे उमेदवार तनुजा पेरेकर यांनी त्यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। अलिबागमधील डम्पिंग ग्राउंडच्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करत आपण हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन त्यांनी केलंय। काही ठिकाणी महायुतीमधील दोन्ही पक्ष समोरासमोर असले तरी ही रणनीती वरिष्ठांनी विचार करून केलेली आहे। विरोधकांना कोणती जागा द्यायची नाही या उद्देशाने महायुतीमधील पक्ष काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेत असं मंत्री आशिष शेलार म्हणाले। नाना पटोले यांची कॉपी करत देवेंद्र फडणवीसांनी टीव्ही आणि पेपरमध्ये देवा भाऊ असं नाव छापायला सुरुवात केली अशी टीका काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी केली आहे। मात्र महाराष्ट्रात नाना भाऊ हा एकच भाऊ आहे असं पवार म्हणाले। अजित पवारांचा राजीनामा मागणं म्हणजे पॉलिटिकल स्टंट असल्याची टीका आमदार सना शेख यांनी केली आहे।
निवडणुकीत असे आरोप केले जातात असं देखील सना शेख म्हणाल्या। नायगाव येथील बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील 864 घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता आहे। 8 डिसेंबरला सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच हा कार्यक्रम होईल। दरम्यान येथील एका इमारतीला ओसी मिळाली नव्हती, त्यामुळे चावी वाटपाचा कार्यक्रम रखडला होता। पालिकेच्या 11 विभागांमध्ये 1 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून 2 डिसेंबरला दुपारी 4 पर्यंत पाणीपुरवठा कमी दाबाने तर काही विभागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे। यामध्ये शहर तसेच पूर्व उपनगरातील अनेक भागांचा देखील समावेश आहे। सर्वाधिक वायू प्रदूषण असलेलं बोरिवली पूर्व, मालाड पश्चिम, चकाला, अंधेरी पूर्व, देवनार, माझगाव, नेव्हीनगर, कुलाबा, मुंबई पश्चिम आणि पवई हे 8 विभाग महापालिकेच्या रडारवर आहेत। येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी रस्ते स्वच्छता आणि धूळ नियंत्रण मोहीम आणखी तीव्र करण्यासाठी मुंबई महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली। मुंबईतील 246 बेकरी मालक अजूनही स्वच्छ आणि हरित इंधनाचा पर्याय निवडण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं समोर आलंय। मुंबईतील एकूण 593 पैकी 209 बेकऱ्या या आधीपासूनच पीएनजी, एलपीजी सारख्या स्वच्छ इंधनावर चालत होत्या। उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि पालिकेच्या पुरवठ्यामुळे मागील 6 महिन्यांमध्ये 57 बेकऱ्या या स्वच्छ इंधनात रूपांतरित झाल्यात, तर 75 बेकऱ्यांची प्रक्रिया सुरू आहे। राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये वर्षभर स्वच्छता कायम राहावी यासाठी आता अचानक तपासणी केली जाणार आहे। स्टँड अस्वच्छ आढळल्यास संबंधित डेपो मॅनेजरवर थेट कारवाई केली जाईल। राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कमाठीपुऱ्याच्या पुनर्विकासाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता पुनर्विकासाच्या कामाला गती मिळणार आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत हा समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्यात येणार आहे। प्रकल्पातील इमारती 57 ते 78 मजल्यांच्या असतील। आयकर रिटर्नमध्ये विदेशी संपत्तीचा खुलासा न करणाऱ्या तब्बल 25,000 करदात्यांना आयकर विभागाने नोटीस देण्याची तयारी केली आहे। या सर्वांना 28 नोव्हेंबरपासून SMS किंवा ईमेलद्वारे त्यांना नोटीस पाठवली जाणार आहे। 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुधारित आयकर रिटर्न दाखल करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे। वेळेत रिटर्न न भरल्यास कठोर दंड देखील आकारला जाणार आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत। विविध मागण्या पूर्ण करण्यामध्ये रेल्वे प्रशासन चाल ढकल करते। कमी मनुष्यबळामुळे 1-2 दिवसही रजा मिळण्याची झाली आहे। उलट डबल ड्युटीचा ताण पडत असल्याने मोटरमनमध्ये प्रशासनाविरुद्ध असंतोष हा वाढत चाललाय। ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्यासाठी मध्य रेल्वेने एकूण 8 ब्लॉक घेण्यास तयारी दर्शवली आहे। यापैकी एक ब्लॉक सलग 18 तासांचा घेण्यात येणार आहे। या ब्लॉकमुळे लोकल ट्रेन आणि मेल एक्सप्रेसची प्रवासी सेवा ही दिवस रात्र कोलमडणार आहे। वडाळा ते कासार वडवली मेट्रो 4 मार्गिकेवर कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाची उभारणी केली जाणार आहे। विक्रोळी मेट्रो स्टेशन आणि कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन यांना या पादचारी पुलाद्वारे जोडणी दिली जाणार आहे। सुमारे 740 मीटर लांबीचा हा पादचारी पूल असणार आहे। त्यासाठी तब्बल 93 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। 17 नागरिकांचा बळी घेणाऱ्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर 18 महिन्यांनी अखेर मुंबई महापालिकेने नवे जाहिरात धोरण जाहीर केले। त्यानुसार इमारतींच्या छतांवर देखील नव्याने कोणत्याही प्रकारचं होर्डिंग्स लावण्यास परवानगी दिली जाणार नाही। सर्व प्रकारचे जाहिरात फलक, होर्डिंग्स लावण्यासाठी महापालिकेची लेखी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे। एसटी महामंडळाला स्वमालकीच्या 8,000 नव्या बस खरेदी करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणार आहे। या गाड्यांवर कंत्राटी पद्धतीने चालक नेमले जाणार आहेत। याचा दूरगामी परिणाम या सेवेच्या भवितव्यावर होणार असल्याने याचा फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी आणि काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केली आहे।